नमस्कार. माझं नाव डॉक्टर मयूर बाळकृष्ण बाबरस. मी किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे मागील 2 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण किडनीच्या आजाराबद्दल बोलणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण किडनीच्या आजाराची लक्षणे, त्याबद्दल त्याचे निदान कसे केले जातात व काही टिप्स आपल्यासाठी मी देणार आहोत, जेणेकरून आपण आपली किडनीची काळजी आपण घेऊ शकतात. सर्वप्रथम किडनीचे आजारामध्ये 2 प्रकारचे आजार असतात. बेसिकली अॅक्यूट किडनी इंजुरी आणि क्रॉनिक किडनी आजार. म्हणजे अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणजे हा अ, अ, तात्पुरता किडनीचा आजार झालेला आहे. तो आपण कंप्लीटली 100% रिकव्हर करू शकतो. त्याला आपण अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतो. प्रदीर्घ काळापर्यंत राहणारा आजार ज्यामध्ये 3 महिन्यापर्यंत आपल्या किडनीला इजा झालेली असते, त्याला आपण क्रॉनिक किडनी आजार असे म्हणतो. किडनीचा आजार हे जर 3 महिन्याच्या आधीपर्यंत असेल, तर आपण त्याला प्रामुख्याने त्याचे निदान व उपचार करून आपल्याला किडनीचा आजार भविष्यात होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. तसेच किडनीच्या आजारांची लक्षणे ही प्रामुख्याने साधारणतः सुरुवातीला जेव्हा किडनीचा आजार होतो, त्यामध्ये सुरुवातीला जी लक्षणे असतात ती दुसऱ्या आजारांसारखीच वाटू शकतात. जसे की थकवा येणे, भूक कमी लागणे, सतत उलटी, मळमळ होणे, पायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, अ, कामामध्ये लक्ष न लागणे. तसेच रक्तामध्ये क्रिएटिनिन हा नावाचा एक पदार्थ आपण मोजतो, जो किडनीचं फंक्शन मार्कर म्हणून त्याला समजले जाते. ते रक्तामध्ये मोजणे गरजेचे आहे. तसेच लघवीमध्ये प्रोटीन जात आहे का? हे लघवीचे तपासणी गरजेचं आहे. या तिन्ही टेस्टपैकी काही जर ॲबनॉर्मल आले, तर आपल्याला किडनीची सोनोग्राफी, जेणेकरून आपल्याला किडनीचा आकार, त्याच्या मार्गामध्ये लघवीच्या मार्गामध्ये काही अडथळा आहे का? हे आपल्याला जाणून घेता येते. सो अशा एक बेसिक 4 तपासण्या म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन, क्रिएटिनिन, युरिनमध्ये प्रोटीन आणि एक सोनोग्राफी याद्वारे आपण आपली किडनी निरोगी आहे का नाही हे आपण चेक करू शकतो. तर आता ही तपासणी कोणी केली पाहिजे? जर आपल्याला 5 वर्षापेक्षा जास्त अधिक मधुमेह आहे, तसेच आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, आपल्याला शरीर हे लठ्ठ आहे, तसेच फॅमिलीमध्ये कोणाला किडनीचा आजार होता, तर या लोकांनी तर प्रामुख्याने आपली किडनीची तपासणी एका वर्षातून एकदा या 4 तपासण्या केल्या पाहिजे. जेणेकरून आपल्याला या आजाराबद्दल लवकर कळेल व आपण लवकर उपचार घेऊन आपल्याला प्रदीर्घ काळात म्हणजेच क्रॉनिक किडनी डिसीज हा आजार होणार नाही, याची आपण दक्षता घेऊ शकतो. तसेच मी काही आपल्यासोबत टिप्स शेअर करणार आहे, ज्याला आपण किडनीची काळजी असे म्हणतो. तर यामध्ये सर्वप्रथम चुस्त राहा, सक्रिय राहा. सक्रिय राहिल्याने आपल्याला जे आपलं वजन जे आपल्याला नियंत्रित याच्यामध्ये ठेवायचे आहे, आपल्या रेंजमध्ये ठेवायचे आहे, ते आपल्याला ठेवल्याने क्रॉनिक किडनी आजार व उच्च रक्तदाब तसेच मधुमेह होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. तसेच रक्तदाब तपासावं, त्याला नियमित कंट्रोल करा. जसे की आपल्याला खूप साऱ्या लोकांना उच्च रक्तदाब आहे का नाही हे माहिती नसते. तर आपल्याला उच्च रक्तदाब कुठेही आपण एखाद्या जवळच्या आपल्या क्लिनिकमध्ये जाऊन किंवा आपल्याला आता ऑटोमॅटेड ब्लड प्रेशर मेजरमेंट घरी सुद्धा येतात. ते आपण चेक करणे गरजेचे आहे. विविध संस्थांद्वारे 130 वरचा बीपी आणि खालचा बीपी 80 असा आपला राहायला पाहिजे. यापेक्षा जर आपला बीपी जास्त असेल, तर तज्ञांचा सल्ला घ्या. तसेच रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कंट्रोल ठेवणे. ज्यांना मधुमेह आहे, त्या लोकांना तर साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणे गरजेचे आहे. कारण जर 100 व्यक्ती आपण घेतल्या शुगरच्या, साखरेच्या, डायबिटीजच्या, तर त्यापैकी 30 लोकांना किडनीचा आजार होण्याची संभावना आहे. तर त्यामुळे या आजारामध्ये साखर कंट्रोल ठेवणे, त्यामुळे आपल्याला भविष्यात डायबिटीजमुळे किडनीचा आजार होणार नाही, याची आपण दक्षता घेऊ शकतो. सो रक्तामध्ये साखर तपासणी नियमित रेग्युलर ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. तसेच धूम्रपान करू नका. धूम्रपानाने किडनीला जे रक्तप्रवाह जातो, त्या रक्तांचं आकुंचन पावतात व त्यामुळे तिथे रक्तपुरवठा कमी जातो. त्यामुळे किडनीचा आजार बळकावू शकतो. त्यामुळे धूम्रपान टाळा. त्याच्यानंतर निरोगी आहार घ्या. निरोगी आहारामध्ये फळांचा समावेश झाला, प्रोटीनयुक्त पदार्थ झाले, या अशा निरोगी आहार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपलं वजन नियंत्रित राहील व आपल्याला किडनीच्या आजारापासून आपल्याला बचाव करता येईल. तसेच ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स, ज्याला आपण वेदनाशामक ज्या गोळ्या असतात, ज्या मेडिकलवरून कुणीही घेऊ शकतं. त्या गोळ्या टाळा. जसे की आयबुप्रोफेन झाले. ह्या गोळ्या जर आपण प्रदीर्घ काळापर्यंत, जास्त काळापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेतल्या, तर त्या किडनीला हानिकारक असतात.
त्यामुळे ओव्हर द काउंटर मेडिकेशन ज्यांना NSAIDs किंवा वेदनाशामक गोळ्या ह्या म्हणतो त्या आपण टाळल्या पाहिजे. तसेच योग्य प्रमाणात द्रव्य पदार्थांचे सेवन करा. म्हणजे की पाण्याचे प्रमाण आपले दररोज 3 ते 4 लिटर असले पाहिजे. आता हे पाण्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. त्याची तहान वेगळी असते. त्याचं शरीराचं बॉडी हॅबिटच वेगळं असतं. तर त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला ती पाण्याची पातळी मेंटेन करणं गरजेचे आहे. आपल्याला जेणेकरून डिहायड्रेशन होत नसेल, आपण जर आपलं फिजिकल वर्क जास्त असेल, तर त्याद्वारे आपल्याला आपल्या पाण्याची पिण्याची क्षमता आपल्याला ठरवली गेली पाहिजे आणि तेवढे पाणी आपण पिले पाहिजे. जेणेकरून आपल्याला किडनीचा आजार, डिहायड्रेशन आणि किडनीचा आजार होणार नाही. तसेच मी जे मागील 4 आजार सांगितले, जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, जर लठ्ठपणा असेल, फॅमिलीमध्ये काही किडनीचा आजार असेल, आपल्याला जर किडनी स्टोन वारंवार होत असेल, तर जरूर आपण 1 वर्षभरात तरी 4 तपासण्या करणे गरजेचे आहे. जेणे म्हणजे तेच मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, की एक हिमोग्लोबिन, रक्तातील क्रिएटिनिन, लघवीमध्ये प्रोटीन आणि एक सोनोग्राफी. या 4 तपासण्यामध्ये आपण आपल्याला लवकरात लवकर निदान करून घेणे आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अ, आपल्याला जर किडनी आजार जरी झाला, तरी तो आपल्याला अॅक्यूट किडनी इंजुरी च्याच लेव्हलमध्ये आपल्याला तो थांबवायचा आहे. क्रॉनिक किडनी आजारामध्ये तो जाऊ द्यायचा नाही आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या किडनीची काळजी घेऊ शकतो. धन्यवाद.